बाळगोपाळांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला तान्हा पोळा। बैल सजावटींच्या स्पर्धा विविध ठिकाणी संपन्न। हॉकी टूर्नामेंटचे थाटात उद्घाटन। हॉकीपटूंनी मेजर ध्यानचंद यांचा आदर्श बाळगावा, प्राचार्य डॉक्टर दीक्षित यांचे प्रतिपादन। आणि दर्जेदार शिक्षण व चांगले शिक्षक न देऊ शकणाऱ्या व्यवस्थेचा काय फायदा? तक्रार निवारण दरबारात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना फटकारले। उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला। दुपारपर्यंत आपापले लाकडी नंदीबलांची आकर्षकपणे सजावट करून बच्चे कंपनी मारुती रायांच्या मंदिराकडे पूजेसाठी जाण्याकरिता सज्ज झाली होती। शहरातील गोलबाजार, बालाजीवाड, तुकुम, रामनगर, जेटपुरा गेट, बाबूपेठ आदी परिसरात मारुती मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात तान्हा पोळा भरतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही तो भरला। लहान लहान मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून यावेळी तान्हा पोळ्यात सहभागी झाले होते। तान्हा पोळ्यात यंदा अण्णा हजारेंचा फीवर कायमच होता। मी अण्णा हजारे असा आशय लिखित गांधी टोप्या घालून मुले सायंकाळी तान्हा पोळ्याच्या रॅलीत सहभागी झाली होती। शहरातून कुठे ढोल ताशांच्या गजरात तर कुठे डीजेच्या तालावर तान्हा पोळ्याची मिरवणूक निघाली। मिरवणूक गांधी चौकात एकत्रित होताच त्याचे जल्लोषात रूपांतर झाले। यावेळी मिरवणुकीतील आकर्षक देखणे नंदीबैल बघण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती। संयुक्त विद्यमाने आयोजित हॉकी टूर्नामेंटचे उद्घाटन 29 ऑगस्टला प्राचार्य डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले। मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश दहिगावकर यांची तसंच मंचावर प्राध्यापक कोडे, रमेश सिंग चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती। पाहुण्यांच्या हेतूची स्वागताने कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाचे संचालन मोंटू सिंग यांनी केले। या प्रसंगी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित यांनी सध्या भारत हॉकी या क्रीडा प्रकारात मागे पडला आहे। हॉकीमध्ये पुन्हा मेजर ध्यानचंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवे उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने या हॉकी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आज के इस खेल दिवस के अवसर पर जो कि हॉकी के जादूगर श्री ध्यानचंद जी का जन्मदिन है, एक अच्छा प्रयास ड्रीम संस्था की ओर से किया गया कि जहाँ छोटे स्कूल के बच्चों का टूर्नामेंट दिया जा रहा है। तो ये बात सर्वविदित है कि हॉकी में आज जो सबसे ज़्यादा प्रॉब्लम है कि प्लेयर्स नहीं आ रहे हैं। उसका कारण है कि स्कूलों से हॉकी ख़त्म हो गई है और स्कूलों में हॉकी को प्रस्तावित करने के लिए यदि अच्छे से प्रयास किए जाएं तो जो मोटो है कि कैच देम यंग, वो हमारा पूरा होगा और अच्छे से अच्छे प्लेयर आज भी यहाँ से निकल सकते हैं, बशर्ते कि उन्हें बुनियादी सुविधाएं मिले। तो हम लोगों का मानस है कि डिस्ट्रिक्ट हॉकी एसोसिएशन और विभिन्न संस्थाएं जो हॉकी को प्रमोट करना चाहती हैं, चंद्रपुर में एक अच्छा फिर से हॉकी का पुराना माहौल पैदा करेंगे और बच्चों को सभी प्रकार की सुविधाएं मोहलत कराएंगे, जिससे कि मेजर ध्यानचंद जी को एक अच्छी श्रद्धांजलि हॉकी एसोसिएशन की ओर से होगी। धन्यवाद। दरम्यान या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध हॉकीचे संघ सहभागी झाले आणि उत्कृष्ट हॉकीचे प्रदर्शन त्यांनी यावेळी केले। किती चालू है? यहाँ पे मैच खेला जा रहा है। बहुत ही अच्छी तरह से खेल रहे हैं। खिलाड़ियों का मनोबल बढ़ाने के लिए उनके साथ आए हुए उनके दोस्त ग्राउंड के बाहर से बहुत ही अच्छी तरह से उनका मनोबल बढ़ा रहे हैं।
हॉकी टूर्नामेंटच्या यशस्वीतेसाठी निलेश डहाट, अनिल ठाकरे, देवनाथ गंडाटे, प्रेमराज गावंडे, अभिजित दुर्गे, निलेश शेंडे परिश्रम घेत आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण भारत सरकारच्या वतीने देशभरात आधार कार्ड तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. प्रत्येक भारतीय नागरिकास हे कार्ड काढणे अनिवार्य आहे. चंद्रपुरातही कार्ड नोंदणी काही ठिकाणी सुरू आहे. मात्र तेथे असलेली गर्दी लक्षात घेता तुकुम सरकारनगर, स्टेट बँक कॉलनी, आश्रय कॉलनी, तुकुम तलाव, साळवे कॉलनी, विवेक नगर, शिवाजी नगर, अरविंद नगर, छत्रपती नगर, बियाणी नगर, चौरे लेआउट, MEL कॉलनी, गुरुकुल सोसायटी आदी परिसरातील नागरिकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने गोपाल नगर येथील गोपाल नगर सांस्कृतिक सभागृह, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट रोड, चंद्रपूर येथे आधार कार्ड नोंदणीचे काम सुरू झालेले आहे. या परिसरातील नागरिकांनी स्वतः, कुटुंबातील सदस्य, मित्र तथा शेजारील मंडळींसह सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेचा लाभ घ्यावा आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन उमाकांत धांडे यांनी केले आहे. एका गावातील शिक्षक शाळेत नियमित उपस्थित राहत नाही, दारू पिऊन शाळेत येतो अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी घेऊन नागरिक सतत पंचायत समितीमध्ये चक्रा मारत असतील व त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 2-2 महिने उशीर लागत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. ग्रामीण जनता कोणताही निधी पंचायत समितीकडे मागत नाही, तर दर्जेदार शिक्षणाची, चांगल्या शिक्षकांची मागणी करीत आहे. ही मागणी जर आपण पूर्ण करू शकत नसू तर याहून दुर्दैव ते कोणते असावे. अशा व्यवस्थेचा फायदा तरी काय, अशा शब्दात अधिकाऱ्यांना फटकारत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 8 दिवसांच्या आत संबंधित गावात नवीन शिक्षक देण्याचे निर्देश मूल पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिले. मूल येथील तहसील कार्यालयात 23 ऑगस्टला आमदार मुनगंटीवार यांनी तहसील कार्यालयाशी संबंधित तक्रारींचे निराकरण केले, तर 24 ऑगस्टला मूल पंचायत समितीमध्ये आमदार मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांसमक्ष नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण केले. मागील तक्रार निवारण दरबारात मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या परिपत्रकाचा आधार घेत संवर्ग विकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी तक्रार निवारण दरबारास उपस्थित राहण्यासाठी असमर्थ असल्याचे दर्शवल्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी स्वतः तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये जाऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानुसार सलग 2 दिवस त्यांनी तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये जाऊन तक्रार निवारण दरबार घेतला. या दरबारात नागरिकांच्या विविध तक्रारींचे निराकरण आमदार मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या समक्ष करून त्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. तसंच नव्याने प्राप्त झालेल्या तक्रार वजा निवेदनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मरेगाव या भागातील शेतकऱ्यांनी धानाच्या रोवणीसाठी MIDCच्या जलवाहिनीतून पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी केली असता आमदार मुनगंटीवार यांनी MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी यांच्याशी तत्काळ संपर्क साधून MIDCच्या जलवाहिनीचे पाणी धान उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याबाबत विनंती केली. त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या तक्रार निवारण दरबाराला प्रभारी तहसीलदार रायचवार, पंचायत समिती संवर्ग अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, पाणी पुरवठा विभाग, महावितरण आदी शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार मुनगंटीवार यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बलराम डोडाणी, भाजपा नेते किशोर जोरगेवार, मोती टहलियाणी, तुषार सोम, संध्या गुरनुले, अशोक आक्केवार, अविनाश जगताप, चंदू मार्गोनवार, प्रभाकर भोयर, चंद्रकांत आष्टनकर, नंदू रणदिवे आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. मूल तालुक्यातील उसेगाव येथील अपंग महिला प्रेमिला झिंगाजी ठिकरे यांना नुकतेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 3 चाकी सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बलराम डोडाणी, भाजपा नेते मोती टहलियाणी, किशोर जोरगेवार,
तुषार सोम, अशोक अक्केवार, संध्या गुरनुले आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। 2 दिवसांपूर्वी प्रेमिला ठिकरे यांनी आमदार मुनगंटीवार यांच्याकडे आपल्याला 3 चाकी सायकलीची गरज असल्याची बाब लक्षात आणून देताच आमदार मुनगंटीवार यांनी तिसऱ्याच दिवशी ठिकरेबाई यांना 3 चाकी सायकल उपलब्ध करून त्यांची अडचण दूर करून दिली। त्यामुळे ठिकरे कुटुंबियांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत। सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालयाच्या वतीने स्वर्गीय शंकरलाल जयस्वाल स्मृतिप्रित्यर्थ 27 ऑगस्टला महाविद्यालयातील स्वर्गीय वामनराव गड्डंबार सभागृहात रक्तगट चाचणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ञ डॉक्टर MJ खान, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती। दीपा प्रज्वलन, प्रतिमा माल्यार्पण आणि पाहुण्यांच्या यथोचित स्वागतानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते 98 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोठारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमातील आपल्या प्रमुख संबोधनातून डॉक्टर MJ खान यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। रक्तदानाने माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होत असल्याने रक्तदान करणे आरोग्यासाठी हितकारक असल्याचे सांगितले। The first successful blood transfusion was done in 1628, and the process of regular transfusion was established almost in 1792 and started. तो ये कोई नया काम नहीं है, हम लोग जो कर रहे हैं कोई नया काम नहीं है। हमारे समाज में, हमारे इस वर्ल्ड में ये बहुत सालों से चली हुई प्रथा है। देखिए फ्रेंड्स कि हम लोग एक दूसरे के लिए काम करते हैं। हम लोग कहते हैं कि मैं ढूंढता तुझे था फूलों और वन में, तू खोजता मुझे था पीड़ितों के संगठन में। मैं आह बन किसी की तुझको पुकारता था और तू खोजता मुझे था गीतों और भजन में। So the best service is human service. नर सेवा ही नारायण सेवा है, खल्क की खिदमत ही खालिक की इबादत है। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांनीही आपले विचार व्यक्त केले। आपल्या कॉलेजमध्ये की आपण एक ही रक्ताची पेढी आहे ती निर्माण करावी, परंतु ते शक्य झालं नाही कारण की त्याला 24 तास AC लागतो, डॉक्टर लागतो आणि ते ब्लड जे आपल्याला द्यायचं असते ते तपासून द्यावं लागते। त्यासाठी मग आपण इथे संकलन केंद्र ही म्हणजे रक्त संकलन केंद्र ही सुरुवात केली। मला असं वाटत नाही की महाराष्ट्र किंवा भारतामध्ये कोणतंही असं विद्यापीठ असेल ज्यामध्ये रक्त संकलन केंद्र असेल, मला तर वाटत नाही। हे चंद्रपूरमध्येच या महाराष्ट्रात किंवा भारतात आहे आणि याचं पूर्ण जे म्हणजे ज्यांना श्रेय जातो असे आमचे आदरणीय शांताराम पोटदुखे साहेब। यावेळी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना माजी अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वाधिक प्रमाणात रक्तदान करण्यात अग्रेसर असल्याचे सांगितले। मुंबईला जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्यावेळेला इथल्या विद्यार्थ्यांनी 600 बॉटल रक्त दिलेलं होतं मुंबईच्या लोकांना। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर JA शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका माधुरी बेलगमकर यांनी केले। यावेळी नागरिकांच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली। त्यानंतर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी हा कार्यक्रम पार पडला।